आज आपण मोड आलेल्या मुगापासून इडली बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता की बॅटर खूप छानपैकी फर्मंट झालेला आहे। ह्या ठिकाणी आपण इनो किंवा सोडा आणि तांदूळसुद्धा वापरणार नाही आहेत। तरीसुद्धा बॅटर खूप छान फर्मंट होणार आणि आपल्या इडल्या एकदम मस्त स्पॉन्जी बनून तयार होणार। मुगामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात, तर हा प्रोटीनयुक्त नाश्ता किंवा इवन तुम्ही डिनरला किंवा टिफिनला सुद्धा ही रेसिपी बनवू शकता। ह्या ठिकाणी आपण मुगाच्या डाळीच्या ऐवजी अख्खे हिरवे मूग वापरणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करावी लागेल। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एवढ्या सॉफ्ट आणि स्पॉन्जी मऊ लुसलुशीत अशा इडल्या बनवून तयार होतील। त्यासाठी 3 वाटी मूग तुम्ही आदल्या दिवशीच स्वच्छ धुवून पाण्यामध्ये सोक करत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही उडदाची डाळ 1 वाटी आणि अर्धा वाटी पोहे हे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या आणि त्याला 3 ते 4 तासासाठी सोक करत ठेवा। त्यामध्ये थोडेसे मेथी दाणे पण टाका। मुगाला आधीच तुम्ही मोड आणून घ्या, म्हणजे 1 दिवस आधीच मूग जर तुम्ही भिजू घातले तर दुसऱ्या दिवशी त्याला छानपैकी मोड येतील। मुगाला मोड कसे आणायचे हे जर माहीत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्याची रेसिपी तुमच्याशी नक्की शेअर करेल। ह्या ठिकाणी 3 वाटी मोड आलेले मूग घेतलेत। मुगाला भिजू घातल्यापासून मोड येईपर्यंत ह्या पूर्ण प्रोसेसला कंप्लीट 24 तास लागतात। आता आपण ह्याचं बॅटर बनवून घेऊयात। तर एका मिक्सी जारमध्ये आपण जी उडदाची डाळ भिजू घातली होती त्याच्यातलं अर्धं मिश्रण काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये अर्धे मोड आलेले मूग ॲड केले। हे दोन्ही सोबत ग्राइंड केले, कारण नंतर मिक्स करण्याची प्रोसेसला जास्त वेळ लागत नाही। नेहमीच्याच इडली बॅटरची जी कन्सिस्टन्सी असते त्याच कन्सिस्टन्सीनी आपण हे बॅटर मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं। सर्व बॅटर मिक्सरमधून ग्राइंड केल्यानंतर तुम्ही त्याचं टेक्स्चर व्हिडिओमध्ये बघू शकता। आणि आता आपण ह्याला एकदा छानपैकी मिक्स करून घेऊत। जमेल तेवढं हातानेच मिक्स करायचं, कारण हाताच्या गरमीमुळे फर्मेंटेशन प्रोसेस लवकर सुरू होते। सध्या गरमी आहे त्यामुळे फर्मेंटेशनला जास्त वेळ लागत नाही। 1 ते 2 मिनिटापर्यंत व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर त्याला झाकून एखाद्या गरम जागेवर ठेवून द्यायचं, म्हणजे किचनच्या ओट्यावर ठेवलं तरीही चालतं। आणि व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता किती छान आपलं बॅटर फर्मंट झालं आहे। ह्या ठिकाणी ना इनो वापरला ना सोडा, नाही तांदूळ वापरले, तरीसुद्धा आपल्या इडल्या एकदम सॉफ्ट बनून तयार होतील। ह्या ठिकाणी बॅटरमध्ये आपण थोडंसं मीठ ॲड करायचं आपल्या चवीनुसार आणि त्याला ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। बऱ्याचदा आपण ह्या ठिकाणी हिरव्या मिरचीची पेस्ट ॲड केली तरीही चालतं। मी ह्या इडल्या चटणीसोबत सर्व करणार आहे आणि ती चटणी थोडीशी स्पायसी आहे, म्हणून मी ह्या ठिकाणी मिरचीची पेस्ट वापरली नाही आहे। इडलीसोबत आपण जी चटणी खाणार आहोत त्याची रेसिपी मी या व्हिडिओमध्ये शेअर नाही केली, कारण मी ऑलरेडीच माझ्या चॅनलवर इडलीच्या चटणीची रेसिपी टाकलेली आहे। मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, तुम्ही जाऊन नक्की चेक करा। मीठ टाकल्यानंतर 4 ते 5 मिनटं आपण ते बॅटर तसंच झाकून ठेवलं। तोपर्यंत इडली पॉटमध्ये पाणी ॲड करून ते गरम करायला ठेवायचं आणि इडली ट्रेमध्ये थोडंसं ऑइल टाकून त्याला ग्रीस करून घ्यायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सर्व बॅटर आपण ह्या इडलीच्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं। तोपर्यंत आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि आपण आता ही प्लेट आपल्या इडली पॉटमध्ये ठेवूयात। 10 ते 15 मिनटासाठी आपण ही इडली स्टीम करून घ्यायची। आपण जी रेग्युलर इडली स्टीम करतो सेम त्याच पद्धतीने आणि तेवढाच वेळ आपल्याला ह्या पण इडलीसाठी स्टीम करायला लागणार आहे आणि झटपट एकदम पौष्टिक अशी आपली मुगाची इडली बनून तयार आहे। चटणी किंवा सांबार कशासोबतसुद्धा तुम्ही ती सर्व करू शकता। अशा भरपूर पौष्टिक रेसिपीजचे व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तुम्ही जाऊन नक्की व्हिजिट करा। आणि तुम्ही व्हिडिओत बघू शकता एकदम छान जाळीदार सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपली इडली बनून तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।